हा केक बघून तुम्हाला वाटते का हो की हा केक आपण घरीच बनवलाय? तर हो, अतिशय साध्या, सोप्या आणि घरगुती साहित्यात बनवलेला हा चॉकलेट केक आहे की जो लहान मुलांनाच काय तर मोठ्यांनाही अतिशय आवडेल. क्रिसमस येतोय, तसंच नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे आणि मुलांनाही सुट्ट्या आहेत, तेव्हा चॉकलेट केक करूया. केक बघा, अगदी सहज डिमोल्ड झालाय ना आणि अतिशय मौसूद झालाय, हे तुम्हाला बघून देखील समजत असेल. सुरुवात करूया. आता कुठलाही केक करायचा असेल ना तर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे केकचं प्रमाण. इथे ना मी सगळ्या साहित्याची लिस्ट तुम्हाला लिहून देते, म्हणजे तुम्हालाही करायला बरं पडेल. आता एका बाउलमध्ये आपण 1/3 कप दही घ्यायचं आहे. दही ना फार आंबट नका घेऊ हां, छान ताजं गोडं दही घ्या. जेवढं आपण दही घेतलं ना तेवढंच 1/3 कप तेल घ्यायचं आहे. फक्त लक्षात घ्या, स्ट्रॉंग फ्लेवर असलेलं तेल अजिबात घ्यायचं नाही आहे हां. यामध्ये ना आता अर्धा कप आणि पुन्हा पाव कप पिठी साखर घालायची. साखर ना अशी आयत्या वेळेस मी मिक्सरला फिरवून घेतली हां. आता सगळ्यात पहिले ना हे सगळं आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. मी ना ही अशी प्रेसची जी रवी असते ना तीच वापरते. तुम्ही विस्क वापरलं ना तरीही चालेल हां. साधारणपणे 1 मिनिट हे मिश्रण छान असं फेटून घ्यायचं आहे. फेटून हे मिश्रण ना छान असं हलकं व्हायला हवं, म्हणजे आपला तयार होणारा केक अतिशय स्पॉन्जी तयार होतो. एकीकडे ना कोरडे जिन्नस मिसळून घेऊया. त्यासाठी 1 कप मैदा घ्यायचा आहे. मेजरिंग कप्स नसतील ना तर 1 वाटी मैदा घ्या हां. 1/4 कप आपल्याला कोको पावडर घ्यायची. वाटीने घेणार असाल तर ज्या वाटीने मैदा घेतला आहे त्याच वाटीने पाव वाटी कोको पावडर घ्या हां. 1 टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घ्यायचा आहे. हे ना असं सपाट करून मोजून घ्यायचं, म्हणजे प्रमाण चुकत नाही हां. अगदी चिमूटभर मीठ घालायचं आणि हे सगळं छान असं चाळून घ्यायचं आहे. हे असं चाळून घेणं ना अतिशय महत्त्वाचं आहे, कारण यामुळेच ना आपल्या मिश्रणामध्ये छान एअर फॉर्म होते आणि त्यामुळेच आपला केक छान मऊसूद स्पॉन्जी असा तयार होतो. आता जर आपण यामध्ये पिठी साखर घातली ना तर चॉकलेट केकसाठी लागणारं प्रीमिक्स इथे तयार झाले. हे असं बनवून ठेवून त्याचं व्यवस्थित पॅकिंग करून तुम्ही सेल देखील करू शकता हां. आता काय करायचं आहे ना, हे जे चाळून घेतलेले जिन्नस आहेत ते या ओल्या मिश्रणात घालायचे आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याप्रमाणे अगदी हळूवारपणे सगळं मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं. फक्त लक्षात घ्या, ही प्रोसेस फार अशी फास्ट करायची नाही आहे हां, कारण आपण मिश्रण चाळताना त्यामध्ये जी एअर फॉर्म झाली आहे ना ती निघून जायला नको हां. त्यामुळे लक्षात घ्या, ही प्रोसेस आपल्याला अतिशय सावकाशपणे करायची. हे करता करता एकीकडे मी पातेलं गरम करायला ठेवलं आहे. अवनमध्ये करणार असाल ना तर दोन्ही जिन्नस मिक्स करायच्या आधी अवन प्रीहीट करायला ठेवायचं आहे हां. हे ना थोडंसं घट्टसर वाटतं आहे, त्यामुळे आपण यामध्ये थोडं दूध घालूयात. दूध घालताना अगदी साधं रूम टेम्परेचरवरचं दूध घालायचं आहे हां. आणि हे मिश्रण मिक्स करताना अगदी भराभर मिक्स न करता हे असं मिक्स करायचं आहे हां. लक्षात घ्या, कुठलाही केक करताना ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की सगळे जिन्नस हे रूम टेम्परेचरवरचे असावेत. पुन्हा थोडंसं दूध घालते. अंदाज घेत दूध घालायचं आहे. पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणारच आहे की पूर्णपणे किती दूध लागले. आता बघा, अगदी व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी आली आहे. मी पूर्णपणे ना पाव कप दूध घातले हां. बघा, मी चमचा असा वर धरला तर बॅटर अगदी सहज पडतं आहे, अशी कन्सिस्टन्सी हवी हां. थोडेसे चोको चिप्स यामध्ये घालते. असेल तर घाला, नसेल तर काहीच हरकत नाही. पुन्हा अगदी हलक्या हाताने सगळं मिश्रण छान असं हलवून घेऊया आणि इथे आपलं केकसाठी लागणारं बॅटर तयार झालं आहे. आता मात्र अजिबात वेळ घालवायचा नाही आहे हां, कारण ना बेकिंग सोडा, बेकिंग पावडर सगळं छान असं ॲक्टिवेट झालेलं असतं आणि त्याला ना लगेच उष्णता मिळाली की केक छान राईज होतो. त्यामुळे इथे वेळ घालवायचा नाही हां. अगदीच लहान सहान बारकावे असतात, पण नवख्यांसाठी ते सांगणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळे अगदी बारकाईने मी सगळ्या गोष्टी सांगत असते हां. हे सगळं करताना एकीकडे ना केक टीन छान असा ग्रीस करून घेतला होता, त्यामध्ये हे बॅटर घालायचं आहे. सगळं मिश्रण मी यामध्ये घालून घेतलं आहे. लहानपणी आई जेव्हा केक करायची ना, अर्थात तेव्हा काही चॉकलेट केक वगैरे नव्हता, आपला साधा पंचामृत केक असायचा, पण त्या मिश्रणाचं भांडंही अगदी चाटून पुसून लखलखीत करायचो आम्ही. मला माहिती आहे तुम्हीही नक्कीच हा अनुभव घेतला असणार आहे. लक्षात घ्या, केक टीनना अजिबात टॅप करायचा नाही आहे, त्यामुळे ना केकला वरून तडे जातात हां.
चला आता ना हे मिश्रण चमच्याने असं एकसारखं करून घ्यायचं आहे, म्हणजे बेक झाल्यावर ना वरून तडे जात नाहीत हं. इथे हे जे पातेलं गरम करायला ठेवलं होतं ते छान गरम झालं आहे. यामध्ये ही अशी एखादी जाळी ठेवायची आणि त्यावर हा केक टीन ठेवायचा आहे आणि आता झाकण ठेवायचं आणि झाकणावर ना काहीतरी जड ठेवायचं, म्हणजे वाफ बाहेर येणार नाही. आणि आता 35 ते 40 मिनिटं हा केक छान मंद आचेवर बेक करून घ्यायचा आहे. अधेमध्ये अजिबात उघडून बघायची गरज नाही आहे. 35 ते 40 मिनिटात अगदी व्यवस्थित असा केक बेक होतो. साधारणपणे 41 मिनिटं झाली आहेत. झाकण काढूयात. अतिशय सुरेख असा केक बेक झाला आहे आणि बघा मधून अजिबात असे तडे गेले नाही आहेत ना. एकदा फक्त टूथपिक रोवून बघूया. अजिबातच मिश्रण लागत नाही आहे, म्हणजे केक अगदी व्यवस्थित बेक झाला आहे. आता ना स्वच्छ असा रुमाल घट्ट पिळून तो यावर घालायचा आहे आणि साधारण अर्धा तास तरी तसंच ठेवायचं आहे. हे असं केल्यामुळे ना रुमालाच्या ओलाव्याने केकची गरम वाफ आतल्या आत मुरते आणि केकचा वरचा भाग अजिबात कडक होत नाही हं. एकीकडे केक गार होतोय तोपर्यंत आपण गनाश बनवून घेऊया. त्यासाठी ना इथे फ्रेश क्रीम घेतली आहे आणि आता ही क्रीम ना आपल्याला फक्त बॉइलिंग टेम्परेचरला आणायची. लक्षात घ्या, खूप अशी उकळवायची नाही आहे हां. क्रीम घेण्याऐवजी दूध घेतलं ना तरीही चालेल, पण क्रीमने ना छानसा रिचनेस येतो. आता बघा व्यवस्थित अशी क्रीम गरम झाली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये हे डार्क चॉकलेट घालायचे. 5-10 मिनिटं तसंच ठेवायचं आहे आणि आता बघा छान असं गनाश तयार झालं आहे. पण अजूनही यामध्ये चॉकलेटचे थोडेसे चंक्स आहेत, पण हरकत नाही, उष्णतेने तेही विरघळतील. बघा अतिशय क्रीमी चॉकलेटी असं गनाश इथे तयार झालं आहे. बघा हे इतपत दाटसर असायला हवं हं. एकीकडे आपला केक देखील गार झाला आहे. वरचा लेअर पण बघा छान मऊसूत झाला आहे ना. आणि बघा अगदी सहज डिमोल्डसुद्धा झाला आहे ना. अगदी जवळून मी तुम्हाला दाखवते. छान जाळी देखील आली आहे ना. हा ना असाच स्पॉन्ज देखील अगदी सुरेख लागतो, पण लहान मुलांना अतिशय आवडतं म्हणून आपण सोप्या पद्धतीने डेकोरेट करूया. या केक बेसचे ना 2 किंवा 3 भाग करून घ्यायचे. मी इथे 3 भाग करते. केक कट करताना सुरीने सगळीकडून हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग हा आपला असा दोरा असतो ना, त्याने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याप्रमाणे कट करून घ्यायचे. अगदी सहजरित्या छान केक कट होतो हां. सुरी लहान असेल ना तर वरखाली होतं, पण या पद्धतीने तुम्ही केक कट करून बघा, अतिशय व्यवस्थित असा केक बेस कट होतो हां. आतून देखील बघा छान व्यवस्थित असं टेक्स्चर आलं आहे ना. इथे ना 1 चमचाभर पिठी साखर फक्त पाण्यात विरघळवून घेतले आणि हे पाणी आपल्याला या बेसला लावायचं आहे. हे असं केल्यामुळे ना केक छान मॉइस्ट राहतो हां. हे असं साखरेचं पाणी सगळीकडून लावून झालं ना की यावर आपण करून घेतलेलं गनाश लावायचं आहे. सगळीकडे व्यवस्थित असं छान पसरवून घ्यायचं आहे. यावर आता केकचा दुसरा लेअर ठेवायचा आणि सेम प्रोसेस पुन्हा करायची. पहिले साखरेचं पाणी लावून घ्यायचं आणि मग गनाश लावायचे. आता शेवटच्या लेअरला मात्र साखर पाणी लावायचं नाही आहे हां. फक्त वरून ना हे असं गनाश घालायचं आणि सगळ्या बाजूनी छान एकसारखं करून घ्यायचं. वरून ना फक्त थोडेसे चोको चिप्स घालते. आता डेकोरेट तर तुम्ही अगदी हवं तसं करू शकता, पण मी ना अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलं आहे की जे कुणालाही अगदी सहज करता येईल. मी ना तुम्हाला कट करून दाखवते. बघा अगदी सहज कट होतोय. यावरून देखील तुम्हाला समजत असेल की किती सॉफ्ट आपला केक झाला आहे. ते अतिशय साध्या सोप्या पद्धतीत दाखवलेला हा चॉकलेट केक तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद.